चला नेक्स्ट काय म्हटलंय बघ या प्रॉब्लेम मध्ये. प्रॉब्लेम वाचायला का प्रॉब्लेम ना अंडरस्टँडिंग झाला की प्रॉब्लेम सुटतोय. इनिशियली ॲट टाइम t equal to 0 a radioactive sample has a mass 20 gram. मास दिले का यामध्ये. ओके आफ्टर 2 सक्सेसिव्ह मीन लाईफ वर प्रॉब्लेम आहे. आफ्टर 2 सक्सेसिव्ह मीन लाईफ एक्सेप्टेड मास इन ग्रॅम ऑफ रेडिओएक्टिव्ह सॅम्पल. आता मीन लाईफचा फॉर्म्युला रिलेशन यूज करायला पाहिजे यामध्ये. काय म्हणलंय ऍट टाइम t0 म्हणजे इनिशियली एन नॉट ची व्हॅल्यू दिले. एन नॉट किती दिले 20 ग्रॅम बरोबर. आणि आफ्टर मीन लाईफ त्याचं एन ची व्हॅल्यू विचारले. आफ्टर 2 सक्सेसिव्ह मीन लाईफ. आफ्टर 2 सक्सेसिव्ह मीन लाईफ. मग बघा मीन लाईफचा फॉर्म्युला काय. मीन लाईफचा फॉर्म्युला 1/λ. सापडला मीन लाईफ 1/λ. आता दिले काय 2 सक्सेसिव्ह म्हणजे टाइम टी दिलाय. डिसइंटिग्रेशन टाइम दिलाय. काय दिलाय आफ्टर 2 सक्सेसिव्ह मीन लाईफ एक्सेप्टेड मास म्हणजे फायनल टाइम साठी टी दिलाय. काय दिलाय 2 मीन लाईफ. मीन लाईफ म्हणजे टाइम त्यांनी काय दिलाय. टाइम इज 2/λ दिलाय. 2 इंटू मीन लाईफ 1/λ म्हणजेच टी दिलाय 2/λ. आणि आपल्याला ह्या टाइमला एन फाइंड करायचं. मी कुठला फॉर्म्युला येणार. एन नॉट दिलंय स्मॉल टी दिलंय आणि एन फाइंड करायचा फॉर्म्युला कुठला. एन इज एन नॉट काय झालंय इरेस टू -λ हा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. ओके एन नॉट किती आहे 20 इरेस टू -λ टी किती आहे 2/λ. लॅमडा गेट कॅन्सल. चल किती प्रॉब्लेम सोपा कळाल काय. सो 20 e⁻². आता e⁻² न्यूमरेटर में डिनोमिनेटर में क्या लाभ है 20/e². नथिंग बट ऑप्शन ए. अंडरस्टूड. कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर कळालं.